नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे तोंडी लावण्यासाठी दह्यातल्या मिरच्या. दह्यातल्या मिरच्या बनवण्यासाठी 1 चम्मच जिरं पावडर घ्यायचं, 1 चम्मच धना पावडर, चवीपुरतं मीठ, 2 चम्मच साखर, आमचूर घ्यायचं आहे. 1 वाटीला थोडं कमी दही मी इथे घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या. दह्यातल्या मिरच्या बनवण्यासाठी मी इथे अशा प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे. या मिरच्या कमी तिखट असतात. मिरच्या मध्यभागी चिरून घ्यायचे आहे आणि मिरच्याचे 2 तुकडे करायचे. अशा प्रकारे सगळ्या मिरच्या मी इथे चिरून घेतलेल्या. आता एका कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाकायची, थोडं जिरं टाकायचं आणि चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. हिरव्या मिरच्या तेलामध्ये 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट मिरच्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहे. आता यामध्ये 1 चम्मच मीठ टाकायचं, 1 चम्मच धना पावडर टाकायचं, 1 चम्मच जिरं पावडर टाकायचं, थोडी हळद टाकायची, आमचूर पावडर टाकायचं. सगळे मसाले मिरचीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे. 4 ते 5 सेकंद मिरची मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची. आता यामध्ये 2 ते 3 चम्मच पाणी टाकायचं. दोन ते 3 मिनिट झाकण ठेवून मिरच्या शिजवून घ्यायच्या. आता यामध्ये 1 वाटी फेटून घेतलेलं दही टाकायचं आहे. या स्टेजवर गॅस कमी करायचा आणि दही मिरचीमध्ये टाकायचं. मिरचीमध्ये दही व्यवस्थित मिक्स करायचं आहे. दोन चम्मच साखर टाकायची. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. साखर टाकल्यामुळं दह्यातल्या मिरचीला छान आंबट, गोड आणि तिखट अशी चव येते. अशा प्रकारे दह्यातली मिरची केली तर भाजीची पण गरज तुम्हाला भासणार नाही. दह्यामध्ये मी मिरच्या 5 ते 7 मिनिट छान शिजवून घेतलेल्या. तयार झालेली आहे जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी चटपटीत अशी दह्यातली मिरची. अशाच पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण कराल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.